बघूयात आज नवीन दिवस, नवीन विषय, आज नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा. इंदापूर विधानसभेची मतमोजणी झाली आणि त्याबद्दल चर्चा ही फार मोठी झाली. तर तोच विषय आजचा आपला की हर्षवर्धन पाटील सध्या काय करतील याच विषयावरती चर्चा आहे. तर चला चर्चेला सुरू करण्या अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, काहींनी सांगितलं की मशीन हॅक झाली, तर काहींनी सांगितलं तर मशीन बदलले. अशा म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या लोकांच्या विविध चर्चा आपण पाहिल्या असतील. अनेकांनी काय मतमोजणीच्या दिवशी अनेकांनी त्या मशीनवरती ऑब्जेक्शन देखील घेतलं, परंतु तो निकाल झाला दत्ता भरणे 19,000 निवडून आली, 19,000च्या वरती मतांनी. परंतु हर्षवर्धन पाटील हे एखादा दिवस वाईट वाटला असेल, पुढे काही त्रास झाला असेल, परंतु दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी पुन्हा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या मनातलं जे दुःख होतं ते दुःख बाहेर काढण्यासाठी हर्षवर्धन पाटील स्वतः कार्यकर्त्यांना भेटले. इंदापूर तालुक्यात ते तळ ठोकून एक दिवस बाहेर गेले असतील, दुसऱ्या दिवसापासून ते इंदापूर तालुक्यामध्ये तळ ठोकून होते. कार्यकर्त्यांनी कोणी गाड्या घोड्या नवीन काय घेतला असेल त्याचं पूजनाच्या कार्यक्रमामध्ये होते. इंदापूर तालुक्यातल्या जवळपास प्रत्येक गावातून जे काही कार्यकर्ते आले त्या कार्यकर्त्यांना भेटले, त्यांच्या गाठी भेटी घेतल्या आणि पुन्हा नव्या जोमाने आपण कामाला सुरुवात करू असं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्याच अनुषंगाने म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातल्या भल्या भल्या नेत्यांचा पराभव झाला. म्हणजे जे बाळासाहेब थोरात असतील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, शरद पवारांचे नातू योगेंद्र पवार असतील, बच्चू कडू असतील, अशा अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यामुळं आपला पराभव झाला त्याचं काही दुःख नाही, परंतु आजपासूनच आपण इंदापूर विधानसभेची 2029ची पुन्हा तयारी जोरदार सुरुवात करायची आणि 2029च्या निवडणुकीला फार मोठ्या अशा मताधिक्याने निवडून यायचं असं हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. कार्यकर्ते जोमाने कामाला लावले. हर्षवर्धन पाटील देखील जोमाने कामाला, म्हणजे जर निवडणूक जिंकायची असेल तर अगोदर काम केलं पाहिजे. नुसत्या पेपरबाजीला आणि जाहिरातबाजीचा उपयोग नाही, हे देखील अनेकांच्या लक्षात आलं. आपण जर कार्यकर्त्यांमध्ये गेलो, कार्यकर्त्यांमध्ये मिसळलो, त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी झालो, कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचं लग्न असेल, कोणाचं वास्तुशांती असेल, कोणाचा मैताचा कार्यक्रम असेल, तर कोणाचा सावडायचा कार्यक्रम असेल, अशा प्रत्येक कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे. स्वतः नाही गेलं तर कार्यकर्ते गेले पाहिजे किंवा घरातलं कोणीतरी सदस्य प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे. तालुक्यामध्ये संघटन बांधलं पाहिजे, गावगाव शाखा निर्माण केली पाहिजे, प्रत्येक गावात आपला गट तयार झाला पाहिजे, कार्यकर्ता तयार झाला पाहिजे आणि तो कार्यकर्ता म्हणजे आपल्या हक्काचा झाला पाहिजे. काही झालं तरी त्याच्या मनात दुसरं काही आलं नाही पाहिजे, तो फुटला नाही पाहिजे. असेच जर कार्यकर्ते तयार झाले तरच मात्र आपला विजय नक्की आहे. आणि कुठलाही पक्ष संघटना जी टिकते ती विचारधारेवरती टिकते आणि तो विचार जर सोडला तर मात्र ती संघटना कदापि टिकत नाही, हे वास्तव आहे. तर अशाच पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांनी सध्या काम सुरू केल्याचं दिसून येत आहे. आता पुढे जाऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतील, कारखान्यांच्या निवडणुका लागतील, छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागेल किंवा अजून काही सहकारी संस्थेच्या निवडणुका लागतील. ह्या सगळ्या निवडणुका लढवून आपण ह्या सगळ्या संस्था ताब्यात घ्यायच्या आणि त्या संस्था ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये जे काय आपलेच कार्यकर्ते आहेत अशा जवळचे त्यांनाच तिकीट द्यायचं. कोणी बाहेरचा आला तर त्याला तिकीट द्यायचं नाही, हे असं देखील ठरलेलं असू शकतं. हर्षवर्धन पाटील यांनी म्हणजे पराभव झालाय म्हणून कुठंतरी लय ह्याच्यामध्ये न जाता, म्हणजे पराभव झालाय खचून न जाता
नवीन उमेदीनं आता काम सुरू केलेलं एकंदरीत दिसतंय. म्हणजे त्यांचं जे भाग्यश्री बंगला इंदापुरातल्या भाग्यश्री बंगल्यावरती ज्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या जातात त्याच्यावरनं असं दिसून येतं एकंदरीत की हर्षवर्धन पाटीलांना आता नव्या दमाने पुन्हा सुरुवात केलेली आहे. पुन्हा 2029 ची तयारी असंच म्हणावं लागेल. आणि का करू नये तयारी? निवडून येण्याची इच्छा बाळगणं हे प्रत्येकाचा अधिकार असतो. जसं 2009 मध्ये दत्तात्रय भरणे यांनी निवडणूक लढवली, पराभव झाला, परंतु 5 वर्ष जोमाने काम केलं आणि 2014ला त्यांनी 14-15 हजार मतांनी विजय मिळवला होता. तसंच कुठलाच पराभव हा शेवटचा नसतो आणि कुठलाच विजय देखील शेवटचा नसतो. विजय देखील पराभवामध्ये होऊ शकतो आणि पराभव देखील विजयामध्ये रूपांतर होऊ शकतं. तर त्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्याने खचून न जाता विजयाची तयारी करणं हे साहजिकच आहे आणि ती केलीच पाहिजे. 2014ला जसा दत्ता भरणे यांनी विजय खेचून आणला तसा जो झालेला पराभवाचा बदला आहे हा 2029 मध्ये देखील खेचून आणता येऊ शकतो. परंतु त्याच्यामध्ये जे काही अडथळे जे आहेत हे देखील पार केले पाहिजे. जसं इंदापूर सहकारी साखर कारखान्याचा दर जो आहे हा इतरांपेक्षा थोड्याफार प्रमाणात कमी मिळतो, हा देखील वाढला पाहिजे. म्हणजे शेतकरी समाधानी राहिला पाहिजे. इंदापूर तालुका हा शेतकऱ्यांवरती आधारलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून काम झालं पाहिजे, शेतकऱ्यासाठी काम झालं पाहिजे, तरच हा विजय निश्चित होऊ शकतो. परंतु एवढंच की हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा जोमाने तयारीला सुरुवात केली हे तितकंच खरं. त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, शरद पवारांच्या पक्षाची मोठी जबाबदारी देखील पडू शकते आणि त्याच्या माध्यमातून ते इंदापूर तालुक्याचं महाराष्ट्रावर काम करू शकतात. तर आज एवढंच. आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करावा ही आपल्याला विनंती. आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKB मराठी, इंदापूर, पुणे.